नमस्कार. आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 15.3 प्रश्न नंबर 1. 9 लिटर बरोबर किती मिली? मित्रांनो, 1 लिटर बरोबर 1000 मिली, 2 लिटर बरोबर 2000 मिली, 3 लिटर बरोबर 3000 मिली, याप्रमाणे 9 लिटर बरोबर 9000 मिली. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 2. 64,000 मिली बरोबर किती लिटर? मित्रांनो, 1 लिटर म्हणजे 1000 मिली. मग आता 64,000 मिली म्हणजे किती असेल? तर 64,000 मिली म्हणजे 64 लिटर. बघा मित्रांनो, 1 लिटर म्हणजे 1000 मिली, 2 लिटर म्हणजे 2000 मिली, 3 लिटर म्हणजे 3000 मिली, 10 लिटर म्हणजे 10,000 मिली, 50 लिटर म्हणजे 50,000 मिली, 60 लिटर म्हणजे 60,000 मिली, याप्रमाणे 64,000 मिली म्हणजे 64 लिटर. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 64. प्रश्न नंबर 3. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील रूपांतर चुकीचे आहे? मित्रांनो, चुकीचं रूपांतर आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1. 5 लिटर 650 मिली. बघा, 5 लिटर 650 मिली बरोबर 5650 मिली. आता मित्रांनो, 5 लिटर म्हणजे 5000 मिली आणि वर आहे 650 मिली म्हणजे 5650 मिली. पर्याय क्रमांक 1 बरोबर. पर्याय क्रमांक 2. 4 लिटर 750 मिली बरोबर 4750 मिली. मित्रांनो, बरोबर 4 लिटर म्हणजे 4000 मिली आणि त्यामध्ये हे 750 मिली आपण मिळवले म्हणजे 4750 मिली. पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर. पर्याय क्रमांक 3 आहे 6700 मिली. आता मित्रांनो, 6700 मिली म्हणजे काय? तर 6 लिटर आणि 700 मिली. मग आता पुढे आपल्याला काय दिले? 6 लिटर आणि 70 मिली. मित्रांनो, 70 मिली नाही, तर इथे आहे 700 मिली. कारण की 6 लिटर आणि 700 मिली म्हणजे 6700 मिली. पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. मित्रांनो, हे आहे आपलं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणि पुढे पर्याय क्रमांक 4. 10 लिटर बरोबर 10,000 मिली. बरोबर आहे. 1 लिटर म्हणजे 1000 मिली, 5 लिटर म्हणजे 5000 मिली, 10 लिटर म्हणजे 10,000 मिली. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, चुकीचं रूपांतर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 4. एका बाटलीत 3 मिली औषध भरले तर 1.5 लिटर औषध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? मित्रांनो, एका बाटलीमध्ये आपण 3 मिली औषध भरलेलं आहे. तर असं 1.5 लिटर औषध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? आता मित्रांनो, 1.5 लिटर म्हणजे 1 लिटर आणि अर्धा लिटर. 1.5 लिटर म्हणजे 1500 मिली. म्हणजे आपल्याकडे औषध आहे 1500 मिली. हे 1500 मिली औषध आपण एका बाटलीमध्ये 3 मिली औषध भरणार. तर अशा एकूण बाटल्या किती लागतील? आपण करणार भागाकार. मित्रांनो, 3 5 15. 15 मधून 15 गेले, बाकी उरली 0 आणि या ठिकाणी 2 शून्य म्हणजे आपल्याला 500 बाटल्या लागतील. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 500. प्रश्न नंबर 5. पौष्टिक आहार योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला 200 मिली दूध दिले जाते. वर्गात 40 विद्यार्थी असल्यास त्यांना देण्यासाठी किती लिटर दूध लागेल? मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याला 200 मिली दूध द्यायचं आहे आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे 40. तर एकूण किती लिटर दूध लागेल? आपण करणार गुणाकार. तर मित्रांनो, अगोदर शून्याने गुणूया, नंतर 4ने गुणूया. शून्याने गुणल्यानंतर मित्रांनो गुणाकार येणार 0. 0 0 0. त्यानंतर दशकाचा 0. आता 4ने गुणूया. 0 0. बघा, 4ने गुणलं शून्याला 0, पुन्हा शून्याला गुणलं 0 आणि 4 2 8. होणार बेरीज. बेरीज आली मित्रांनो 8000 आणि 8000 काय? तर मिली. 8000 मिली एवढं दूध लागेल. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 8 लिटर. 1 लिटर म्हणजे 1000 मिली आणि 8000 मिली म्हणजे 8 लिटर. उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 6. एका दूध केंद्रात गाईचे 805 लिटर व म्हशीचे 915 लिटर दूध जमा झाले. त्यातील 1575 लिटर दूध विकले गेले तर त्या केंद्रात किती दूध शिल्लक राहिले? मित्रांनो, एका दूध केंद्रामध्ये 805 लिटर गाईचं दूध आहे आणि 915 लिटर म्हशीचं दूध, असं एवढं दूध जमा झालं. मग आता मित्रांनो, दूध एकूण जमा किती झालं? आपण करणार बेरीज. 5 आणि 5 10, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 8 2 16 आणि 1 17. म्हणजे 1720 लिटर दूध काय झालं? जमा. हे आहे एकूण दूध. आणि या एकूण दुधापैकी 1575 लिटर दूध विकलेलं आहे. म्हणजे 1720. मित्रांनो बघा, 1720 लिटर दुधापैकी
1575 लिटर दुधाची आपण विक्री केली, म्हणजे दूध शिल्लक राहिले किती आपण करणार वजाबाकी. आता या ठिकाणी होणार 10, 10तून 5 गेले 5, एकातून 7 जात नाही, 7कडनं हातचा या ठिकाणी 11 आणि 7च्या ठिकाणी 6, 11तनं 7 गेले, खाली राहिले 4 आणि 6तनं 5 गेला 1, एकातून 1 गेला 0, म्हणजे 145 लिटर दूध शिल्लक राहिलं. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 145 लिटर. प्रश्न नंबर 7, पावणे 5 लिटर अधिक 2.5 लिटर बरोबर किती लिटर? मित्रांनो, पावणे 5 लिटर म्हणजे 5 लिटरला 1 लिटरचा पावभाग कमी, म्हणजे 4 लिटर आणि 750 मिली. हे आहे पावणे 5 लिटर अधिक 2.5 लिटर. 2.5 लिटर म्हणजे 2 लिटर आणि अर्धा लिटर. 2.5 लिटर म्हणजे 2500 मिली. यांची करायची आपल्याला बेरीज. 0, 5 5, 7 आणि 5 12, हातचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. आता 7250 मिली. आता 7 लिटर आणि 250 मिली म्हणजे मित्रांनो 7.25 लिटर, म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 7.25. प्रश्न नंबर 8, तेलाच्या टाकीतून सेकंदाला 10 मिली प्रमाणे ग्राहकाच्या भांड्यात तेल सतत भरले जात होते. जर ग्राहकाचे भांडे पूर्ण भरण्यास 15 मिनिटे लागली असतील तर त्या भांड्याची धारकता किती लिटर असेल? मित्रांनो, एका ग्राहकाचं एक भांड आहे, त्या भांड्यामध्ये सेकंदाला 10 मिली एवढं तेल भरलं जात आहे. तर 15 मिनिटे ते भांड भरण्याला वेळ लागला तर त्या भांड्याची धारकता किती? बघा, आता एका सेकंदाला 10 मिली, मग आता एका मिनिटामध्ये असतात 60 सेकंद, म्हणजे मित्रांनो एका मिनिटामध्ये त्या भांड्यात किती तेल पडेल तर बघूया. 60 गुणिले आपण 10 करणार, म्हणजे 10 0 0 आणि 10 60, म्हणजे मित्रांनो 600 काय झालं, 600 मिली. म्हणजे एका मिनिटामध्ये त्या भांड्यात 600 मिली एवढं तेल भरलं जातं. तर मित्रांनो, आपल्याला 15 मिनिटे दिलेले आहेत, ते भांड भरण्यासाठी 15 मिनिटं लागली, म्हणजे आपण काय करणार, 600 गुणिले 15 म्हणजे त्या भांड्याची धारकता. आता 15 0 0, 15 0 0 आणि 15 5 75, 15 सक 90. मित्रांनो, डायरेक्ट गुणाकार केला मी, 600 गुणिले 15, उत्तर आलं 9000 मिली. म्हणजे 15 मिनिटामध्ये त्या भांड्यात 9000 मिली एवढं तेल भरलं गेलं, म्हणजे त्या भांड्याची धारकता आहे 9000 मिली. 1 लिटर म्हणजे 1000 मिली, मग 9000 मिली म्हणजे 9 लिटर, म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 9 लिटर. प्रश्न नंबर 9, एका दूध केंद्रात प्रत्येकी 1 लिटर दुधाच्या 400 पिशव्या व अर्धा लिटर दुधाच्या 600 पिशव्या होत्या. त्यापैकी 670 लिटर दूध विकले गेले तर किती लिटर दूध शिल्लक राहिले? मित्रांनो, 1 लिटर दुधाच्या 400 पिशव्या म्हणजे 400 लिटर. अर्धा लिटर दुधाच्या 600 पिशव्या, अर्धा लिटर म्हणजे 500 मिली, म्हणजे 500 मिलीच्या 600 पिशव्या म्हणजे मित्रांनो 300 लिटर. मग आता एकूण दूध झालं किती, तर 0 0 4 आणि 3 7, म्हणजे 700 लिटर. एकूण दूध आहे 700 लिटर. त्या 700 लिटर दुधापैकी मित्रांनो 670 लिटर दूध विकलं गेलं, म्हणजे आपण करणार वजाबाकी. बघा, 0 येथे होणार 10, 10तून 7 गेले, खाली राहिले 3, 6तून 6 गेले 0, म्हणजे मित्रांनो शिल्लक राहिलेलं दूध आहे 30 लिटर, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 30 लिटर. प्रश्न नंबर 10, 1 लिटर पाण्याचे वजन 1 किलोग्रॅम भरते, तर प्रत्येकी 25.5 लिटर धारकतेच्या पाण्याने पूर्ण भरलेल्या 4 टाक्यांमधील पाण्याचे एकूण वजन किती असेल? मित्रांनो, 1 लिटर पाणी म्हणजे 1 किलोग्रॅम पाणी. मग अशा प्रत्येकी 25.5 लिटर धारकता, म्हणजे 4 टाक्या आहेत, त्या 4 टाक्यांमध्ये प्रत्येक टाकीमध्ये 25.5 लिटर पाणी मावतं, पाणी भरलं जातं. तर त्या 4 टाक्यांचं एकूण वजन किती? 4 टाक्यांमध्ये असणाऱ्या एकूण पाण्याचं वजन किती? आपण सुरुवातीला 25.5 लिटर म्हणजे 25,500 मिली गुणिले 4 करणार, म्हणजे त्या 4 टाक्यांमध्ये एकूण किती लिटर पाणी बसतं ते आपल्याला समजेल. बघा, आता 4 0 0 4 0 0, 4 5 20, हातचे आले 2, 4 5 20 आणि 2 22, हातचे आले 2, 4 2 8 आणि 2 10. तर मित्रांनो काय आहे, 1,02,000 मिली. बघा,
त्या 4 टाक्यांमध्ये एकूण 1,02,000 मिली एवढं पाणी बसतं. म्हणजे काय? 1,02,000 मिली म्हणजे काय? तर मित्रांनो 102 लिटर. 1 लिटर म्हणजे 1,000 मिली याप्रमाणे 1,02,000 मिली म्हणजे 102 लिटर. आता मित्रांनो 1 लिटर पाण्याचं वजन आहे 1 किलोग्रॅम. मग 102 लिटर पाण्याचं वजन किती असेल? तर 102 किलोग्रॅम म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर 102 किलोग्रॅम. प्रश्न नंबर 11. स्वाध्याय 15.3 या व्यवसायातला हा शेवटचा प्रश्न आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.